नाही, हे थोडं एक गुड न्यूज टाईप आहे. मी काल एक मेडिकल न्यूज ऐकली. तर त्याच्यात असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर 20-30पर्यंत इफ यू लिव्ह अप टू 20-30 तर पुढे तुम्ही 20 वर्ष आरामात जगू शकाल किंवा 10 वर्ष तरी. कारण टेक्नॉलॉजी इतकी आता चांगली होणार आहे की नॅनो रोबोट्स म्हणून येणार आहे. जसं हे म्हणाले की ब्लॉकेज आपल्याला कळत नाही कुठे आहेत काय आहेत. तर ते आपल्याला ते रोबोट्स आपल्या शरीरात टाकले जाते. ते रोबोटची साईज असेल नॅनो मायक्रॉन म्हणून. तर ती नॅनो साईज मायक्रॉन म्हणजे किती मिलीमीटरच्या किती 1⁻⁻6 एवढी छोटी साईज आहे. मिलीमीटर बघायला आपल्याला बघता येत नाही. त्याच्या 1⁻⁻6 एवढी छोटी साईजचं ते असेल आणि ते आपल्या शहरात असे टाकले जाणार आणि ते फिरत राहणार आणि जिथे ब्लॉकेजेस आहेत तर ते इमिजिएटली सांगणार की इथे ब्लॉकेजेस आहेत हे आहेत. आणि पुढे पुढे टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप होणार की आपण जो ड्रग देतो तो मायक्रॉन आपला नॅनो रोबोट जो आहे तो बरोबर त्याला खेचून घेऊन तिथे नेऊन टाकणार. हे सगळं म्हणजे ते होत राहणार आतमध्ये. नंतर समजा प्लॅटलेट्स टाकायचे असतील तर प्लेटलेट्सला पण तो खेचून घेऊन जिथे पाहिजे तिथे टाकणार. आणि त्याच्यामुळे कॅन्सर वगैरे जे कॅन्सरच्या जे आपण काय म्हणतात केमोथेरपी करतो तर केमोथेरपीची वगैरे अशी गरज कमी होणार. कारण ते तिकडच्या तिकडे ते मॅक्रॉन जाऊन अटॅक करणार, रोबोट जाऊन अटॅक करणार आणि ते सेल मारून टाकणार. त्याच्यामुळे हळूहळू हे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे आजार कमी कमी व्हायला लागतील आणि माणसाचं जे लाईव्हलीहूड आहे म्हणजे लाईफ स्पॅन आहे तो आयुष्यमान तो बराच वाढेल. 20 ते 15 साली काय 1915 साली काहीतरी 50 वर्ष होता. आधी 35 होता, मग 50 होता, आता 70 झाला आहे. तोच आता 90-95 आरामात होऊ शकतो. आणि हे टेक्नॉलॉजी आता सुरू झाली आहे पण त्याला 5-6 वर्ष लागतील आणि ती जर झाली तर बरंच क्रांती होऊन जाईल. आणि डॉक्टरांची नीड्स कमी होती. डॉक्टरांची नीड्स म्हणजे आपण एक्सरे काढतो हे काढतो हेच आतमध्ये जाऊन एक्सरे काढणार तुम्हाला सांगणार की अमुक अमुक आहे इथे प्रॉब्लेम आहे हे करा. फक्त त्याच्यात काय जे आता नी कॅप्स इंजुरी असेल काय असेल अशा इंजुरीज तो दुरुस्त करू नाही शकतो. तेच सांगायचं. जगायला पाहिजे. मग तुम्ही बघा विराट कोहली कसा 35पर्यंत खेळला की मग पुढे 100 करतो. तसं आपण